चल बापा, झाली बा मुक्त मी. सर्वेच्या राजकारणातून मी मुक्त झाली. काही कोणाची धरली नाही आणि काही कोणाची दबेल नाही आहे. मी आता स्वतंत्र आहे. मी इंडिपेंडेंट गर्ल आहे. मी आता इंडिपेंडेंट गर्ल असाले आणि इंडिपेंडेंट गर्ल असून मी माय अस्तित्व स्वतः निर्माण करतो. पण आता मला काम पाहा लागन. मोठ्या धवशीने मी न बापा घर पाहिलं. रेंटच्या घरात मी आता राहायला आली. रेंट चुकवा लागन तर मला कामाला जाच लागन. मला काम शोधायला जाच लागन. आता आपलं कॅलेंडरवर वर्ष बदललं, तारखा बदलल्या आणि हिंदूचं वर्ष म्हणतात की गुढीपाडव्यापासून बदलतेच. तर काही नाही होत. 9 वर्षाच्या तेव्हा पण शुभेच्छा देईल आपल्या. आणि आता सुद्धा तुम्हाला जे जे लोक मानतात त्यांना 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला तर सुरुवात 1 जानेवारी या दिवसापासूनच करावी लागणार आहे ना. मी 1 जानेवारी पासून बरोबर राहायला आले रेंटला. बघा ना, म्हणजे 2025 पर्यंत माझं आयुष्य दुःखात गेलं. आता 26 मला असं वाटते की एकटी राहते तर कसं जाईल कसं नाही. मला आता असं वाटत आहे बाई काय जीवनात बापा. पहाड चढ उतार सुख दुःख बापा. मोठंच कष्टाचं जीवन आहे बाय. चल बाई कोमल, बसून फायदा नाही आहे ग. ये कोमल, चल ना आपण न्यू इयरची पार्टी करू ना. नवीन वर्ष आहे तर करू म्हटलं पार्टी. काय शिकवे गेले आहे ते दूर कर. आणि शांताबाई, गंगा काकू वगैरे यांच्यासोबत आपण प्लॅन करू. आणि गंगा काकू तर नाही म्हणा, त्या नाही येणार. पण जे रश्मी काकू, पार्वती काकू आहे त्यांच्यासोबत मिळून आपण काहीतरी प्लॅन करू ना 31sta किंवा मग न्यू इयरचा. 31st तर मला असं वाटतं गेलं. पण आता नवीन वर्षाचं करू ना आपण काहीतरी प्रोग्राम. अगं ताई, कलावती ताई, तुझं सगळं बरोबर आहे. पण माहित आहे काय, मागच्या वर्षी मला सगळ्यांनी धोका दिला. आता त्या गोष्टीला 2-4 वर्ष झाले. पण कॅलेंडरचं पान पलटलं, तारखा बदलल्या, साल बदललं, 25 ते 26 झालं. पण मी आता त्या गोष्टी कशा विसरणार ग. मी सध्या तर इन्व्हॉल्व नाही हो त्या गोष्टीमध्ये. जेव्हा मी माझं अस्तित्व स्वतः निर्माण करेन, जेव्हा माझा संघर्ष पूर्ण होईल, तेव्हाच मी एक मोठी पार्टी ठेवेन. आणि त्या पार्टीमध्ये तुम्ही सगळे या. आता कुठल्याही पार्टीमध्ये मी इन्व्हॉल्व होत नाही आणि कोणत्याही प्रेमाला मी बळी पडत नाही. अगं पण आता कसं आहे ना, ठीक आहे ना, ते तुझ्यासोबत तसे वागले. आता तू फक्त आणि फक्त एक इन्सान म्हणून, एक महिला म्हणून महिलासोबत पार्टी करायला ये. तुझं पण मनोरंजन होते आणि आपलं पण मनोरंजन होते. म्हणजे आमचं पण मनोरंजन. म्हणजे कसं माहितीये का तुला, माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, तुझं मन आनंदित होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फालतू गोष्टी करायच्याच नाहीये. नवीन वर्षाचा प्रोग्राम करायचा आहे, मजा मस्ती करायची बस. बाकी काहीच गोष्टीचा आपल्याला इंटरफेअर नाही करायचा आहे. नाही ताई, नाही. तुम्हाला कितीही फोर्स कर, मी त्या फोर्सला पण बळी पडत नाही. कारण की मला नाही यायचं आता. नाही, मला कोणासोबत बोलायचं नाहीये. मी माझी नवीन फॅमिली तयार करते. आणि तू आहे फक्त माझी. म्हणजे इतकं सगळं होऊनही तू मला म्हणजे समजून घेतलं, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे ताई. तर मला माफ कर. तुला पार्टी करायची तर मस्त एन्जॉय कर. हा, तसं काही हरकत नाही. आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा, मी यावर्षी नक्कीच सक्सेस होते आणि सक्सेस झाल्यावरच बघू आपण काय करायचं. तर आता नाही ते प्लीज. आणि मला जास्त फोर्स सुद्धा नको करू. अगं चालणं काय होते. तू पण बिचारे काय ते शांत काकूचं याचं त्याचं घेऊन बसली आहे. चल ना, मस्त मजा मस्ती करू. मग ते कुठची आणि तू कुठची. हे बघ ताई, मी येतच नाही. तुम्हाला किती फोर्स कर, मी तुला आता पुन्हा सांगते, मी येत नाही. तुम्हाला काही म्हणूही नको बापा. मी येतच नाही ना आता. तू जा, शांत काकू वगैरे यांच्यासोबत मस्त पार्टी कर. गंगा काकूला सुद्धा घे. हा, कोणाला सोडू नको, कोणालाच टाकून पार्टी करू नको. सर्वांना सोबत घे आणि पार्टी कर. मी काही येत नाही बाबा. आता मी नाही येत. मला काम शोधा लागते, मला पैसे द्यावे लागते भाड्याचे. एकटीच आहे मी. खा प्यायला मला लागेल ना पैसे. आता सध्या माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये. जाऊ दे, मला फोर्स काही करू नको. तू म्हटलं हेच खूप आहे माझ्यासाठी. जा तू. बरं बाई, आता तू भले भाव खायला लागली बापा. ठीक आहे, चालली. कसली पार्टी ना काय पुन्हा. मग त्या अजून मला कोमल असं न कोमल तसं. मग असं कर कोमल, तसं कर. काय नाही बाबा, अजून त्याच्यासोबत जा. कोड्डा पाजर पाडते मग त्या हुड. ला 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 ला, कावाई आई. मी काय म्हणतो, आता नवीन वर्ष आहे मस्त. सगळे लोक पार्ट्या करते मस्त. आपणही एखादी पार्टी करू ना. विचार ना शांत काकूले, पार्वती काकूले आणि गंगा काकू काय मी देते का नाही येत तो. कर ना जमा बाया, मस्त पार्टी करू. आपल्याच घरी करू लागेस तर. कुठं माय पिंके पार्टी मार्टी बापा. इथं त्या कोमलचा पुरा सत्यानाश झाला माय. तिच्या जवळ कोणी नाही आहे. ते पोट्टी एकटी पडली आणि अशाच्यात पार्टी मार्टी केली तर चांगलं वाटते का हो बापा. काहीच्या काही पिंके तू कर ना. लहान लहान लेकर आहे त्या बराबरीचे, त्याला बोला आपल्या घरी लागेस तर. काय पोहे मोहे काय करायचे तर कर ना. मस्त तुमची पार्टी करा बापा. आम्हाला नाही हो बापा आई, आम्ही लहान लहान लेकर बापा. आम्हाला कोण एवढे पैसे देणं नाही. कम से कम आजकाल 100 रुपये तरी जमा करायला लागते. आणि तू ना 10-20 रुपयात काय होणार आहे. 100 रुपये होईल. 4-5 जणांचे 10-20 रुपये सगळ्याच्या मायबापाने दिले तर आम्हाला कोण 100 रुपये देऊन राहिलं. आणि तुम्ही बाया कराल त्यात तुमचा आनंद होते ना आमचा आनंद होते. घे ना तू 100 रुपये. मी देतो तुला 100 रुपये. कामाला गेली मागच्या खेपी ना, तर 1000 रुपये हाय बाई इथे जमा माझ्याजवळ. घेऊन तुला लागत असेल तर 100 रुपये. कुठे बाया पार्ट्या करतो बापा. आता यंदाच्या वर्ष काय झालं बिचारी, वर्षच अजीब आलं.
सारे शिकवे गेले ते काल परवाच मिटले म्हणा. 1 तारखेपासून सगळं सुरळीत चालू आहे. पण झालंच ना, शांताबाई नाराज आहे, गंगा तिकडे वेगळी नाराज आहे बापा. इकडे आपल्याला आपल्याला आपलं माहित, तिकडे ते कोमलचं अजून. काय करता पार्टी ना पार्टी, जाऊ दे तिकडे. नाही ना वाई, नाही ना, काय होते त्या कोमल ताईले बोलावून घेऊ आपण. आणि गंगा काकूली विचारून पाहू, आली तर आली, नाही आली तर मग काय आहे. गंगा काकू, तू, मी आणि पार्वती काकू असं करून आपण पार्टी करू. तू म्हणतो बाई पिंके, पण मला नाही वाटत असं. माय म्हणणं शोभणं, माय म्हणणं तिला शोभणार आहे नाही असं. कसं आहे, सगळेजण नाराज आहे, मी काही म्हणत नाही बे. तू म्हणून पाय, तू आयला हा त्या गोष्टीला कोणी काही म्हणजे जाऊ दे बाईले कोणत्या गोष्टीत दुःख नाही असं कोणी समजून नाही घेत. मस्त पैकी जाय तू, जाय विचारून ये. करत असेल तर करून घेऊ मग. आणि मला नाही वाटत बाई ते गंगा अन्न ते कोमल आहे म्हणून सारा रागातच आहे. काय सोड पिच्छा, काय वाई भलं टेन्शन आहे बापा, नाही का. जिंदगी कशाची वगैरे बाय बाय. शांताबाईले दुःख म्हणजे पाय. कोमल म्हणजे निमित्त काय झालंय, निमित्ताले कारणच झालं का नाही. कोमल ताईले गंगा काकू नाशिकले घेऊन गेली. हा तिकडे काय झालं काय नाही तिलेही बरोबर माहित नाही, तिलेही बरोबर माहित नाही तर का व सारे रिश्ते ना ते तुटले बिचारे सर्व एक 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 एकटे एकटे झाले. शहरांनी कसं ते एकट्या एकट्या बाहेर आहेत एकलकोंड्या, तशासारखंच झालं ना माय. ना कोणी कोणाला विचारत ना काही, साऱ्या एकलकोंड्या झाल्या. कावाई मग ह्या डबल जवळ जवळ येणार नाही कावाई. हा एकामेकीच्या मदतीला पहिले जसे धावे तसे धावणार नाही कावाई. काय सांगू बाई पिंकी मी तुला आता, पाय बरं माय. म्हणून बाई आपल्याजवळ पैसा असणं लय महत्वाचं आहे. त्या बाप अशा रंगाचा आहे, कोणी कोणाचं नसते बाई ह्या जिंदगीत. हा कोणी कोणाचं नसते. पाहिलंच काय नाही आता शांता काकू किती सांगे आई. आता असं असं कोणी म्हणतेच नाही, साहजिकच गोष्ट आहे. शांता काकू जेवढी दयामाया लावे, जेवढं तिचं म्हणे काय ते बापा कोमल आली होती तर ताईला सांगे माय लेकरासारखं संगोपन करण, असं करण तसं करण. पण कसं आहे ना, घरच्या गोष्टी आपल्या ताब्यात असणं महत्वाचं असते. आता माणूस तिच्या इच्छा म्हणजे ते काका शांता काका शांताराम काका नको ठेवू म्हणे, शेवटी नाहीच ठेवलं ना तिनं. तिच्या जीवाची झालीच का नाही मग. हा अशी आहे बहीण तशी आहे बाई, जिंदगीत लयच बेकार काम आहे. तसं नसते बाई ते. तिला काय वाटलं का माय नवऱ्याला म्हणन बा मी. पण आता तिच्यात म्हणजे शांतानं ठेवलंही असतं, सगळ्या गोष्टी बरोबर केल्या असतं पिंकी. पण शांताराम भाऊनं काय केलं, ते कोमलच्या तोंडावरच म्हटलं हिला ठेवू नको, हे अशी आहे तशी आहे. आणि शांताराम भाऊले सगळ्या गोष्टी माहित आहे काय. आणि सगळेजण गंगामुळं त्या गोष्टीला बळी पडले. गंगानं जर तिला ठुकरावलं तर तुम्हाला सांग, काजल कमरानं ठुकरावलं असतं तर सगळ्या गावानं त्याचा आक्षेप उचलला असता का काजल कमला बदमाश साहेब आहे, कोणावरही काही बोट उचलत राहायचे. पण जेव्हा गंगाच तिच्या विरोधात गेली म्हणून सारं गाव तिच्या विरोधात गेलं का. एवढी चांगली गंगा बा, गंगा कशी खोटी बोलन, म्हणून ते तसं करण्यात आलं. असं आहे ना बाई ते, कोणत्याही गोष्टीला कारण असते. आणि अशा गोष्टी आता कसं म्हणून दाखवा, कसं कोणाला पटवून द्या, असं आहे ते ज्याचं त्यालाच माहित असते. हो आई हे गोष्ट बरोबर आहे ती वाली, नाही का. जाऊ दे बापा, मग मी एकदा विचारून पाहतो. जमलं तर जमलं, नाही जमलं तर मग राहिलं. ह्या वर्षी हे साल असंच करून गोडी पाळव्याला करू मग. सगळे एकजूट झाले तर मग गोडी पाळव्याला करू मस्त. हो नाही पाय तू विचारून पाय, जमलं तर जमलं, नाही जमलं तर राहिलं. ए दिव्या दिव्या बेटा, माय गंगाबाई कौनो तब्येत नाही का माय बरोबर. चल बरं बाई दवाखान्यात. आज सर तोंड वतरलं दिसून राहिलं बापा. कौनो माय चल बरं दवाखान्यात, चल फटकन दवाखान्यात चल. अमाय नाही हो बापा काजल, तब्येत गिबेत बरी आहे व. झोपेतून उठली का नाही बरंच नाही लागे बिचारे. झोपेतून उठली तर तोंडावर पाणी गिनी काही मारलं नाही, बसली इथं माळ जपत. हाव काय मी काय म्हणून राहिली होती, कसं आहे आता आपण सगळं दुःख 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 दुःखातच होतो का नाही. तर माय म्हणणं असं वय बा, कॅलेंडर बदललं आता, त्या जुन्या लोकांना विसरून जाऊ आपण आणि इथून आज 1 तारखेपासून चांगल्या गोष्टीला सुरुवात करू. तर माय म्हणणं हेच वय, चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी देवाच्या पाया लागल्यानं किंवा मग देवाची पूजा केल्यानं होते. तर आपण देवाची पूजाही करू, मस्तपैकी पार्टी करू, नवीन साल आहे तर, आणि आपलं मनही रमते, मनोरंजनही होते. काय म्हणता गंगाबाई. नाही नाही बापा गंगाबाई, तुम्ही म्हणाल तर आपण करू, नाहीतर आपण काही करू नाही बापा. माझ्या जाऊच्या पुढे मी काही हाय नाही हो माय काजल. कुठं माय काय पार्टी करता, जाऊ द्या ना आता. काय गाई नाही म्हणतेस बिचारी बी तिकडे होती तर मला नुसतं हॉस्टेलमध्ये त्या मुलींसोबत पार्टी करायला लागे. आता मी आलेली आहे तर सगळे सण साजरे करणं आहे. किती वर्षानंतर मी गावात आली आणि प्रत्येक गोष्टीसाठी नाही नाही म्हणशील तर मग कसं होणार आहे. मला मनोरंजन कसं बघायला मिळेल गावातलं. प्लीज आई हो म्हणणं ग. हो माय पोरीसाठी मला हाव म्हणा लागन बापा. बरं एक काम करा, काय पार्टी करता तर करा मस्त. मी येते तुमच्या पार्टीत. ठीक आहे ना. हो ठीक आहे ना, मस्त ग्रँड पार्टी करू आपण. त्या बाबा गिबाले घेऊन घेऊ मस्त. अन मी मा पोरीले बाई पोरगी माझा सुली घ्या. चाल बरं मी जराशी हात पाय धुतो तिकडे. हो हो जात आहे हात पाय धुवा. दिवे इकडे हो. काय करायचं पार्टी मध्ये मस्त पोहे गे करता का काही. काय पोहे ना मोहे गावट्यासारखी पार्टी करता का हो. चांगलं चायनीज वगैरे करू आणि मस्त मी काय म्हणतो दारूच्या बॉटला घेऊन ये जा. आम्ही ते काय किती दारू पिऊ चांगले चांगले लोक दारू पिते म्हटलं, आपणच दारू नाही पेत. दारू घेऊया. ओके माय ती माय हो, मग ती माय दारू पेन का हो बापा, कैच्या काही बापा.
आईले काय आईले पहिले आपण दारू मारून घेऊ, पॅक गिक मारल्यावर मस्त आईले चायनीज खाले बोलावून घेऊ, तेवढ्या पुरती आई आणि मचल मचल करायला, मग आपणच आहे ना मस्त पार्टी करू, मस्त दारू गिरू पिऊ. हा 2-4 माझ्या गावातल्या आजूबाजूच्या शहरातल्या मैत्रिणी बोलावतो, मस्त तुम्ही पार्टी करू मस्त जमके. मग मी तर दारू पित नाही व. काय होते व काकू पिऊन पाहिजे ना. काय होते व, आपण स्टँडर्ड लोक आहे आणि स्टँडर्ड लोक दारू पिते, म्हणून मग आपणही दारू पिऊ. आपण खूप श्रीमंत लोक आहे, श्रीमंत लोक सुद्धा दारू पिते, म्हणून आपणही दारू पिऊ. हम दारू पीकर मस्त पार्टी करेंगे, मुझे पीने का शौक नहीं, पीती हूँ गम भुलाने के लिए. अच्छा, म्हणजे ह्या वर्षीची पार्टी यादगार राहील मस्त, नाही काय? मस्त दारू गिरू माय, मग जास्त गिस्त झाली तर आपण काय करू, ते राहत नाही का व काय माय, काय म्हणते, हा बियर 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 मध्ये उली उली दारू टाकू, अन म्हणजे माय उलीशी दारू घेऊ आणि बियरची लाई मोठ्या बॉटला घेऊ. बियर अंगात येत नसते म्हणते, तर मी पिऊन पाहिली आहे, येत नाही अंगात बियर. तर दारूची जराशी गुट्ट्या टाकायचा बियर मध्ये, पिऊन घ्यायची, मस्त चेस करायचं, मस्त चेअर्स करायचं. अब काही नाही, मस्त मजा येते. तुम्हाला मी बरोबर पाचतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही, मस्त पार्टी करू आपण. बरं बापा. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नववर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्थ आणि मस्तच असाल. तुमचं नववर्ष हे सुखाचं आनंददायी आणि भविष्यपूर्ण जाऊ, हीच माझी आशा आहे. आणि मी काय म्हणतो ती गड्या बघा, मी बोलता बोलता नाही का विसरून जाते, मला सुचतच नाही आणि कधी कधी खूप सुचून जाते. तर आम्ही आता पार्टी करणार आहे, तुम्हाला आमची पार्टी कशी वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा. दारूची पार्टी राहील हा, नक्की बघा दारूची पार्टी. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.